कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आज लातूर दौऱ्यावर आहेत। लातूरच्या औसा तालुक्यातील उजनी या ठिकाणाहून ते शाळेंच्या पाहणी दौरा करतायत। तुम्ही आज दौरा सुरू केलेला आहे, नेमकं उजनीवरून सुरुवात होते। काय नेमके या दौऱ्यामध्ये पाहणी करताय आणि कुठल्या गोष्टींना प्राधान्य दिले जाते? आणि आम्ही ज्या पहिले बेसिक फॅसिलिटीज आहे, मूलभूत सुविधा आहेत ते शाळेत आहे की नाही ते बघतोय। जसं प्यायचं पाणी आहे की नाही, बाथरूम आहे की नाही, बेंच आहे की नाही, तर या सगळ्या गोष्टी बघतोय। साफसफाई आहे की नाही। आणि इथं आल्यावर मला कळालं की बाथरूम नाही आहे, पाणी नाही आहे बाथरूममध्ये। जे बाथरूम आहे ते तर म्हणजे काय ते कळत नाही, वरतून उघडं आहे, सगळीकडूनच उघडं येते, अशी अवस्था झालेली आहे। ही बिल्डिंग जी तुम्ही मागं पाहताय, ह्या बिल्डिंगला मागच्या 5 वर्षापासून तोडायची काय त्यांनी लेटर दिले होते की ही बिल्डिंग सोडून दुसरी बनवा। आजपर्यंत काही झालं नव्हतं। काल रात्री जेव्हा यांना कळालं इथं मीडियावाले येणार आहेत, गावकरी येणार आहे, कॉक्रोच जनता पार्टीवाले येणार आहे, काल रात्री येऊन यांनी बिल्डिंग पाडणं चालू केलं। आणि उगाच काहीतरी दाखवायचं म्हणून काल रात्री यांनी थोडा कलर मारणं सुरू केला। तर एका रात्रीतून एवढं काम होऊ शकतं तर मग हे इतक्या वर्षाचे झोपलेले होते का काम नाही केलं यांनी? अजूनही म्हणजे गावात मुलांना पाणी का नाही भेटत आहे प्यायचं, बाथरूममध्ये पाणी का नाही भेटत आहे, बाथरूम एवढे खराब काय, सगळीकडे पत्र पडलेले। एका क्लासरूममध्ये गेलो तो पूर्ण कबाडखाना आहे, तिथं साप निघतायत, गावकरी सांगतायत। अशा अवस्थेत गावातल्या मुलांनी कसं शिकायचं इथं? आणि ही अवस्था काय आपल्या गावाच्या शाळांची? हे जेवढे शिक्षण अधिकारी आहे हे काय झोपा काढतायत? यांचे स्वतःचे मुलं हे प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकून मोकळे झालेत, पण ज्या मुलांच्यासाठी चांगल्या शाळा करायच्या आहेत, ज्याची यांच्यावर खरी जबाबदारी आहे, ते पार पाडतायत काही नाही पाडत आहे। BDOला आज कॉल केला, BDO म्हणतायत की काम झालं आहे। म्हटलं काय काम झालं आहे सांगा, त्यांच्याकडे सांगायला काम नव्हतं। तर ही अवस्था आहे इथं। BDOनी चक्कर मारलेली आहे का कधी? BDO चक्कर मारत नाही आहे, मग शाळांची सुधारणा होणार कसं काय? या सगळ्या गोष्टींकडे जर तुम्ही बघितलं तर येणाऱ्या काळात शासनाकडे काय मागणी करणार आहेत का? नाही, शासनाकडे तर आम्ही नक्कीच मागणी करू की आत्ताच्या स्थितीत मूलभूत सुविधा सगळ्या शाळेत असले पाहिजे। CCTV कॅमेरे असू द्या, CCTV कॅमेरे गरजेचे आहे मुलांच्या सेफ्टीसाठी। दुसरं, पिण्याचं पाणी असलं पाहिजे, बाथरूम चांगले असले पाहिजे, बाथरूममध्ये पाणी असलं पाहिजे, बेंच असले पाहिजे बसायला। आजही एका क्लासरूममध्ये मुलं खाली बसतायत, का बसतायत खाली? तर ह्या ज्या मूलभूत सुविधा त्या तर आधी असल्या पाहिजे। डिजिटल गाववाल्यांचं म्हणणं आहे की डिजिटल क्लासरूम्सही असले पाहिजे, मला वाटतं असलं पाहिजे। पण आता काय बोलणार, जर मुलांना बसायला बेंच नाही आहे, इथं बाथरूम नाही आहे, प्यायला पाणी नाही आहे, तर कुठं आपण डिजिटल क्लासरूमचं काय बोलणार आहे? मूलभूत सुविधा तर द्या तुम्ही। जनावरं नाही आहे, लेकरं आहे, ते देशाचं भविष्य आहे, त्यांना तुम्ही अशी वागणूक देताय। एकंदरीत आपण जर पाहिलं तर अभिजित दिपके हे आज उजनीमधून या ठिकाणी आपला पाहणी दौरा करतायत, परंतु इथून पुढे औसा आणि त्यानंतर लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील काही शाळांची सुद्धा ती पाहणी करणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या शाळांची पाहणी केल्याच्या नंतर शासनाकडे नेमकी काय मागणी करतात हे सुद्धा पाहावं लागेल। अजय घुडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।